कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, आज आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरती आणि मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये अतिशय चिंताजनक ही बातमी तुमच्या समोर येते। कारण ज्या परशुराम घाटाच्या पायथ्याला जे पेढे परशुराम आहे आणि त्या पेढे परशुराम गावाच्या वरती हे गॅबलिंग वॉल बसवलं गेलंय, बांधला गेलाय, परंतु या बांधकामाचा दर्जा हा पूर्णतः खराब आहे आणि हा अतिशय खराब बांधकाम असल्यामुळे या गॅबलिंग वॉललाच आता ह्या पहिल्या पावसामध्ये मोठमोठ्या तडा गेलेल्या आहेत आणि ह्या तडा आपल्याला आता संकेत देत आहेत की हे खूप मोठा गंभीर विषय आहे। कारण याच घाटाच्या खालच्या बाजूला बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे आणि या लोकवस्तीच्या डोक्यावरती हे गॅबलिंग वॉल आहे आणि या गॅबलिंग वॉललाच आज या पावसामध्ये तडे गेलेत। हा संपूर्ण वरून येणारं सगळं पाणी जो आहे तो या भेग्यांमध्ये चालला आणि कुठच्याही क्षणी हे सगळ्याच्या सगळं हा बांधकाम हा वाहून खाली असणाऱ्या लोकवस्तीवर तुम्ही बघू शकता या कॅमेऱ्याच्या माध्यमातून की किती मोठ्या प्रमाणात ही लोकवस्ती आहे। हे पेढे गावची लोकवस्ती आहे आणि धोका असा संभवतो आहे की धोका असा वाटतोय की कधी काली जे मालीन गावामध्ये जी परिस्थिती झाली ती कदाचित या ठिकाणी होईल का। आणि या असल्यानंतर आज जर आपण इथे बघितलात कोणीही जबाबदार इथे पोहोचत नाही, साधा ठेकेदार सुद्धा याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही आणि ही गंभीर परिस्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते। माझे कोकणसाठी बाळू सनगरे, खेड, रत्नागिरी।